तर अमृता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो। देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी देवदर्शन केलं, त्याची दृश्य आहेत। चंद्रबाबू नायडू हे मुंबईमध्ये पोहोचले, त्याची दृश्य आपण बघतो। विविध राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आता मुंबईमध्ये पोहोचतात, त्यापैकी चंद्रबाबू नायडू यांची दृश्य आपण बघतो। मुंबईमध्ये चंद्रबाबू नायडू हे दाखल झालेले आहेत। आज राज्यस्तरीय त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरीय नेतृत्वासोबतच काही राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा हे मुंबईमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचत आहेत आणि तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतो। आझाद मैदानावरती सध्या जय्यत तयारी सुरू आहे आणि विविध प्रमुख नेते मान्यवर पाहुणे हे शपथविधी सोहळ्यासाठी आता आझाद मैदानाच्या दिशेने पोहोचताना दिसत आहेत। 5:30 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। अवघी काही मिनिटं खरं तर या सोहळ्यासाठी शिल्लक आहेत आणि त्या दृष्टीनं एकूणच लगबग आपल्याला बघायला मिळते। त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम हे आझाद मैदानावरती सुरू आहेत। सुनो मेरे भोलेनाथ, दिन भर मैं तेरी भंग रगड़ूंगी, दिन भर मैं तेरी भंग रगड़ूं, तेरा रगड़ूं धतूरा, भंग रगड़ूं तेरा रगड़ूं धतूरा। आज करूंगी तेरा पूरा, हुक्म बजाऊं तेरा, तुझे पिलाऊं पिबगना दिया, तुझे पिलाऊं पिबगना। और जो बच जावे मैं पी लूंगी, जो बच जावे मैं पी लूंगी, अमृत जान समझ पी लूंगी, अमृत जान समझ पी लूंगी। शरण में ले लो भोलेनाथ मोरे, अपनी बना लो दीनानाथ। बम 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 लहरी, बम 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 लहरी, ओए बम 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 लहरी, बम 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 लहरी। सुनो जी पार्वती मेरी, एक सुनो गौरा रानी, इस जंगल में तू क्या पावेगी, कजरी बन बन मर जावे। हाथी चिघाड़े शेर दहाड़े, हाथी चिघाड़े शेर दहाड़े, हसम रमाऊं धुनी रमाऊं, तांडव कर कर डमरू बजाऊं। और बीच मेरा है डेरा, अभी संभल जाए गोरा, अभी मान जाए गोर। मेरे भूत की माला गले पड़ी, मेरे खद्दर माला गले पड़ी, तू तो देखी से डर जावेगी, मेरे संग को क्या पा, कोई अच्छा कुंवर राजा का ढूंढ कोई। समाजातील विविध घटकांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वारकरी संप्रदाय देखील आता पोहोचलेला आहे आणि यांना जे आमंत्रण आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये याच ठिकाणी आहे ते सर्व ज्या वारकऱ्यांना आषाढी एकादशी असेल, त्यासोबतच इतर कार्तिक एकादशी असेल, या एकादशीच्या निमित्ताने मोठी योजना आहे ती पंढरपूरला असेल अन्य ठिकाणी आहे तर ती केलेली आहे आणि याच संपूर्णपणे योजनांचा लाभ घेत आता सर्व वारकरी आहेत ते या महायुतीच्या शपथविधीला आल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईचे वारकरी आहेत, या ठिकाणी मुंबई डबेवाले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी। दादा काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, काय एक सपोर्ट आहे? याआधी देखील सपोर्ट अनेक वेळा तुम्ही दाखवलेला होता, आज या ठिकाणी या महायुतीच्या शपथविधीला आलेला। सर्वप्रथम की 134 वर्षामध्ये मुंबई डबेवाल्यांना प्रथम मुख्यमंत्री शपथविधीचं आमंत्रण मिळालं, त्याबद्दल खरोखर महायुती सरकारचं खूप खूप अभिनंदन। आणि त्यातून हा पास जो आम्हाला उपलब्ध करून दिला ते श्रीकांतजी भारती साहेब यांनाही शुभेच्छा, कारण की यांनी आम्हाला हा आज ही पास उपलब्ध करून दिला। आणि ज्या काही मुंबई डबेवाल्यांच्या समस्या आहेत त्या खरोखर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घरांचा प्रश्न असेल, मुंबई डबेवाला भवनचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि निश्चित महाराष्ट्राला एक नंबर स्थानावरती नेण्याचं काम हे सरकार निश्चित करेल आणि आमच्या मुंबई डबेवाल्यांच्या त्यांना शुभेच्छा आहे। नक्कीच आपण पाहिलं तर हे सर्व मुंबईतील डबेवाले आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। याच महायुतीच्या सरकारमध्ये जो शपथविधी होतोय तो देखील या ठिकाणी पाहत आहेत। तर वारकरी संप्रदाय देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर काय सांगाल, मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असेल, समाजातील सर्वात लहान मोठे घटक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कशा प्रकारे आजचा शपथविधी सोहळा?
फक्त फोन लावल्यावर आता ते लिंकवरनं आणि जे काय भेटेल ते घ्या म्हणून सांगा, फोन लागत नाही. आता जे नवीन मुख्यमंत्री आज आझाद मैदानावरती शपथ घेणार आहेत आणि याच शपथविधीचा मोठा सोहळा साजरा करण्यात येतोय आणि त्याच्यासाठी अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. त्यामध्येच आपण पाहिलं तर माजी सैनिक यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नक्कीच देशाचं मोठं संरक्षणाचं काम असेल हे या ठिकाणी या सैनिकांच्या माध्यमातून होत असतं, तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी राखला गेलेला आहे आणि त्यांना हा संपूर्णपणे सोहळा पाहण्यासाठी सोहळा अटेंड करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत माजी सैनिक आहेत. सर, काय सांगाल, या ठिकाणी जो संपूर्णपणे सोहळा आहे तो पाहण्यासाठी आपण आलेला आहात. कशा प्रकारे या सरकारचं संपूर्णपणे आहे ते योगदान राहिलेलं आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी आहात? नमस्कार. मी संपूर्ण महाराष्ट्रातील सैनिकांच्या वतीने सांगू इच्छिते की पहिल्यांदा अशी वेळ आहे की या सोहळ्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रातून संपूर्ण सैनिकांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. हा सैनिकांचा त्याने असा जो मान दिलेला आहे, त्यांनी स्वतः जे आम्हाला बोलवलं आहे, हा पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे झालेलं आहे. आणि आम्ही सैनिक जे आत्तापर्यंत तिरंग्यासाठी लढलो आणि आत्तापर्यंत रिटायरमेंटनंतर आम्ही भगव्यासाठी लढत आहोत. त्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट जर तुम्हाला म्हटली तर आमचे एकपक्ष चंदगड विधानसभेचे जे आमचे आमदार आहेत माननीय शिवाजीराव पाटील साहेब, यांना पक्षातून तिकीट न मिळालं पण त्यांनी भाजपाचा झेंडा हातून सोडला नाही आणि त्यांनी स्वतः अपक्ष म्हणून भाजपाला पाठिंबा म्हणून भाजपाचा पट्टा गळ्यात लावून आणि त्यांना एकमेव महाराष्ट्रातील आता संपूर्ण म्हणजे चंदगड तालुक्यातील गडिंग्लज तालुक्यात आजरा तालुक्यातील संपूर्ण संघटनाने त्यांना डोक्यावर घेऊन फक्त एकमेव असे जे आमदार आहेत त्यांनी स्वतःही कबूल केलेलं आहे की मी जर आमदार झालो आहे, मी जर आमदार झालो ते सैनिकांच्या वतीनं झालेला आहे. आणि हा सैनिकांचा सपोर्ट जो आमचा भारतीय जनता पार्टीला आहे तो संपूर्ण राहील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या हार्दिक शुभेच्छा.